गण गणपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। 6 दिवस कसे निघून गेलेत कळलं देखील नाही। मोदक आणि बाप्पांसाठी तयार होणाऱ्या सुग्रास नैवेद्याच्या सुवासानं तन आणि मन मोहरून गेलंय। अशातच आज आपली ही यात्रा पोहोचली आहे अष्टविनायकातील 6वे गणपती लेण्याद्री येथील गिरिजात्मज बाप्पांच्या दर्शनास। तर आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकातील 6वे गणपती पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती मंदिरात। अष्टविनायकातील 6वं देऊळ असलेलं श्री गिरिजात्मज गणपती मंदिर सह्याद्री पर्वताच्या कड्यावर अगदी निसर्गरम्य अशा वातावरणात आहे। जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री गावाजवळ असलेल्या या मंदिरापर्यंत 283 पायऱ्या चढून पोहोचावं लागतं। या मंदिराचा इतिहास थेट श्री गजाननाच्या जन्मापासूनच जोडला गेलेला आहे। असं मानलं जातं की माता पार्वतीनं कठोर तपश्चर्या करून गणपतीला येथे पुत्र रूपात प्राप्त केलं। त्यामुळे या गणपतीला गिरिजात्मज म्हणजे गिरिजीचा पुत्र असं नाव प्राप्त झालंय। गणेशाने आपलं बालपण लेण्याद्रीच्या गुफांमध्ये व्यतीत केलं अशी ही आख्यायिका आहे। लेण्याद्री येथील गुफा हे बौद्धकालीन वास्तू असून इसवी सन पूर्व 2रे ते 3रे शतकातले आहेत। असे अनेकविध वैशिष्ट्ये या मंदिरापासून जोडली गेलेली आहेत। संपूर्ण अष्टविनायकात हा एकमेव असा गणपती आहे जो गुफेत विराजमान आहे। तसेच हे संपूर्ण मंदिर कातळ खोदून तयार करण्यात आलेलं आहे। पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिरात श्रींची मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे। मंदिराप्रमाणेच ही मूर्ती कातळातून कोरलेली असून त्यावर शेंदूर लेपलेला आहे। या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सभोवताली असलेल्या 18 बौद्धकालीन गुफा। दरवर्षी इथे गणेशोत्सव व माघ चतुर्थीला विशेष उत्सव साजरे केले जातात। या कालावधीत संपूर्ण राज्य तसेच राज्याच्या बाहेरून हजारोच्या संख्येने भाविक गिरिजात्मजाचं दर्शन घ्यायला पोहोचतात। या मंदिरात श्रींच्या सकाळच्या काकड आरतीपासून रात्री शेजारतीपर्यंत संपूर्ण धार्मिक विधी नित्यनेमाने पार पाडले जातात। खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बाप्पाविषयी मी नव्यानं काही सांगावं असं काहीच नाही, परंतु गणेशोत्सवाच्या या काळात आमच्या दर्शकांसाठी ही खास प्रस्तुती घेऊन आलेलो आहोत। बाप्पाच्या या उत्सवात संपूर्ण सृष्टी न्हाऊन निघालेली आहे। आमचा प्रयत्न या उत्सवाचा आनंद द्विगुणित करणे आहे। जय श्री गणेशा।